नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ग्रुप सी 2026 ची जाहिरात आलेली 17 जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करतोय। ओबीसी कॅटेगरी मधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल, मेल असू दे किंवा फिमेल असू दे आणि समांतर आरक्षण असू दे, ह्या उमेदवारांसाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। चला तर हे दोन प्रश्न तुम्हाला सोडवणार आहेत, पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी इग्नाइट अकॅडमीने एएमबीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅच लॉन्च केली आहे, आरंभ 3.0 आणि उर्वरित पदांसाठी तुम्हाला बॅच असणार आहे लक्ष्य बॅच। ह्या बॅचचा फायदा असा आहे की ह्या बॅचमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलांचं बॅकग्राऊंड लक्षात घेऊनच ही बॅच तुम्हाला त्या पद्धतीने शिकवणारे फॅकल्टी असणार आहे। ही बॅच तुम्हाला ऑफलाईन पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला अवेलेबल आहे आणि ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे। ही सुद्धा बॅच तुम्हाला सेम मराठी इंग्लिश आणि तिन्ही ब्रांचेस वरती अवेलेबल आहे। ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवणारे फॅकल्टी, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट तुमच्या टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, स्टेट बोर्डच्या लेक्चर प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे। एएमबीआयच्या बॅच मध्ये स्वतः धनंजय कचले सर तुम्हाला गायडन्स करणार आहे, ज्यांनी दोनदा एक्झाम क्रॅक केलाय 2017 आणि 2020 ला। त्यांची टेक्निकल नॉन टेक्निकलची टीम पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे। सो नक्की याचा फायदा घ्या। इथे सुद्धा तुम्हाला धुरंधर टीम बघा, ह्या सगळ्यांचे लेक्चर तुम्ही युट्यूब वरती बघू शकता। डेमो लेक्चर आम्ही घेतलेले आहे, डेमो लेक्चर 8-8 तास घेतलेले आहे। कुठेही बॅच लावताना पहिले डेमो लेक्चर बघा आणि मग जॉईन करा। डेमो लेक्चर शिकवणारी टीम कशी आहे, तुम्हाला तो विषय चांगल्या पद्धतीने कमी वेळेत शिकता येतो का तुम्हाला हे पण चेक करून घ्या। आता या संदर्भात खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, लिंक डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा, पहिले समजून घ्या की निवड कुठे होते तुमची। आता बघा, निवड कुठे होते, कॅटेगरीनुसार मी विचार करतोय कोणती कॅटेगरी आहे। कॅटेगरी किती आपल्याकडे भरपूर सारे बघा, हे उभा आरक्षण ह्या कॅटेगरी आहे। किती कॅटेगरी आहे, 11 कॅटेगरी आहे। मग तुमचं निवड कुठे होते मग मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। उदाहरणार्थ मी ओपनचा उमेदवार आहे, तर ओपनची निवड कुठे होते, ओपन फॉर एक्झाम्पल ओपन मेल कॅन्डिडेट आहे, तर याचा विचार फक्त ओपन जनरल ह्या पदांसाठीच केला जातो। जर ओपनचा फिमेल कॅन्डिडेट असेल तर फिमेलचा विचार ओपन फिमेल प्लस ओपन जनरल ह्या दोन्ही जागांसाठी केला जातो। हे झालं ओपनच्या बाबतीत, दोनच ठिकाणी विचार झाला। जर ओपन मधून बिलॉंग करत असाल तर या दोन ठिकाणी तुमचा विचार होता मेल आणि फिमेलसाठी। दुसरं मी ईडब्ल्यूएस घेतलं किंवा दुसऱ्या सगळ्या कॅटेगरी, ह्या सगळ्या काय आहेत बरं, सगळ्या कॅटेगरी आहेत बघा। यांचा विचार कसा होतो, मग ह्या कॅटेगरी मधनं जर मेल कॅन्डिडेट मी घेतला, कॅटेगरी मधनं मेल कॅन्डिडेट घेतला तर याचा विचार दोन ठिकाणी होतो बघा। म्हणजे कॅटेगरी दोन ठिकाणी कुठे होतो, मी पेन बदलतो, ओपन जनरल साठी होतो आणि कॅटेगरी जी असेल ती कॅटेगरी जनरल साठी होतो। आता ही सगळी कॅटेगरी कोणती एक तुम्ही इथे रिप्लेस करू शकतात कॅटेगरीमध्ये। आणि जर याच्यामध्ये जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर यांचा विचार कुठे होतो बरं, फिमेल कॅन्डिडेट जर असेल तर फिमेल कॅन्डिडेटचा विचार बघा किती होतो, 4 ठिकाणी होतो। कुठे होतो, 4 ठिकाणी। पहिला विचार होतो बघा ओपन फिमेल साठी, दुसरा विचार होतो कॅटेगरी फिमेल साठी, तिसरा विचार होतो ओपन जनरल साठी आणि चौथा विचार होतो कॅटेगरी जनरल साठी। या सिक्वेन्सनीच आणि 4 ठिकाणी विचार होतो। मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर ओबीसीचे असाल, ओबीसीचे मेल असाल तुम्ही सपोज, किंवा कॅटेगरीचे मेल असाल तुम्ही, ओबीसी पकडलं इतर पण पकडलंय, ओबीसी पकडलं तुम्ही, तर कुठे कुठे विचार होतोय, मेल असाल तर 2 ठिकाणी, फिमेल असाल तर 4 ठिकाणी तुमचा विचार होतो, बरोबर आहे की नाही। आणि तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर 2च ठिकाणी विचार होतो, हे लक्षात घ्या। म्हणजे मेल असाल तर 1 ठिकाणी, फिमेल असाल तर 2 ठिकाणी विचार होतो। आता स्पेशली ओबीसी बद्दल बोलतोय तर ओबीसीचं लक्षात घ्या, ओबीसी साठी मेल कॅन्डिडेटचा 2 ठिकाणी आणि फिमेल कॅन्डिडेटचा 4 ठिकाणी, बरोबर आहे। मग पहिलं मी मुद्दा तुम्हाला सांगितला, कॅटेगरी कुठे निवड होते, ओपन कुठे होते, आणि समांतर आरक्षण फिमेल पकडलं मी। आता समांतर आरक्षण अजून काय आहेत का, यस आहेत बघा, एवढे समांतर आरक्षण जिथे जिथे ऍप्लिकेबल त्यानुसार लक्षात घ्या। आता यापैकी मी एक उदाहरण घेतलं फिमेलचं, तुम्ही आता कोणतंही घेऊ शकता, मी याच्यापैकी कोणतंही घ्या। मी आता ओबीसी कॅन्डिडेट घेतला आणि ओबीसी मधला फिमेल घेतला, मी आता फिमेल घेऊन दाखवला। तुम्ही फिमेल ऐवजी काय घेऊ शकता, उरलेले 8 चार्ट घेऊ शकता। मी दुसरा घेतला, फॉर एक्झाम्पल मी यापैकी एक घेऊन दाखवतो, कोणता घेऊ सांगा। उदाहरणार्थ मी घेतला स्पोर्ट पर्सन आहे, एसपी स्पोर्ट पर्सन। या स्पोर्ट्स पर्सनचा ओबीसी स्पोर्ट पर्सनचा विचार कुठे होतो बरं, आता तुम्ही रिप्लेस करू शकता बरं का। स्पोर्ट पर्सन बघा कुठे, 4 ठिकाणी कुठे होतो, पहिला विचार होणार आहे ओपन स्पोर्ट पर्सन साठी, त्या जागांसाठी। दुसरा विचार कॅटेगरी म्हणजे ओबीसी, बरं का, आपण ओबीसीच घेतोय ना, मग मी ओबीसी लिहितो, ओबीसी स्पोर्ट जागांसाठी होतो। तिसरा विचार ओपन जनरल साठी होतो आणि चौथा विचार ओबीसी स्पोर्ट जागेसाठी होतो। म्हणजे 4 ठिकाणी तुमचा विचार होतो। म्हणजे समांतर आरक्षणामधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल, तुम्ही कॅटेगरी ओबीसी असेल तर तुमचा 4 ठिकाणी विचार होतो। आणि जर समांतर आरक्षण सोडलं, तुम्ही ओपन मधून जर फॉर्म भरत असाल तर तुमचा विचार 1 किंवा 2 ठिकाणी होऊ शकतो। एक म्हणजे जनरल मेल साठी आहे, 2 म्हणजे समांतर आरक्षणासाठी आहे।
म्हणजे ओपन मधनं असाल तुम्ही आणि समांतर आरक्षण असेल, बघा ओपन मधून असाल आणि समांतर आरक्षण असेल तर तुमचं 2 ठिकाणी विचार होतो, बरोबर की नाही. ओपन समांतर आरक्षण फॉर एक्झाम्पल मी फिमेल पकडलं तर 2 ठिकाणी होईल, बरोबर. किंवा स्पोर्ट पर्सन पकडा किंवा एक सर्व्हिसमॅन पकडा, यांचा विचार कुठे होईल, पहिले ओपन समांतर आरक्षण कोणतेही पकडा तुम्ही समांतर आरक्षण आणि मग ओपन जनरल, अशा 2 जागांसाठी विचार त्यांचा केला जातो. आता कशी निवड होती हे तुम्हाला समजलं असेल तर पुढचं समजणं थोडं सोपंच आहे. आता बघा पुढे पुढे घेऊन जातो. जागा बघा आता मग किती, तुम्ही किती जागांसाठी कॉम्पिट करता बरं, सांगा मला किती जागांसाठी कॉम्पिट करता. आता एखादा विद्यार्थी असा म्हणतो बघा, फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण घेतो, थोडं पुढे जातो मी घेऊन तुम्हाला. कर सहाय्यक, सपोज मी ARTO कर सहाय्यक घेतो, टॅक्स असिस्टंट. किती जागा आहे टॅक्स असिस्टंटसाठी बरं, किती जागा टॅक्स असिस्टंटला, हे तुम्ही बघू शकता 282 पदं आहे, बरोबर आहे. आता याच्यातला एखादा उमेदवार असं म्हणू शकतो बघा, फॉर एक्झाम्पल मी कुठे घेऊ, हा 15, 4, 4, 3, 2, 1 बघा, विशिष्ट मागास प्रवर्ग आहे, ओबीसी आहे, एसबीसी आहे. एसबीसीला जागा किती आहे, जनरलला 4च जागा आहे. आता मी उदाहरण घेतलं एसबीसी, नीट लक्षात घ्या, एसबीसी घेतला, ओके ओके, त्याला किती जागा आहे, फक्त जनरलला 4च जागा आहे. मग तो विद्यार्थी काय म्हणतो, सर एसबीसीला 4च जागा आहे, ओपनला तर 102 जागा आहे, सर मी ओपन मधून फॉर्म भरू का. किंवा ओबीसीचं मी तुम्हाला सांगतोय, मग ओबीसी पण घेऊ शकता, इतर मागास प्रवर्ग बघा, हे ओबीसी आहे, ओबीसीला जनरलला 82 जागा आहे आणि ओपनला 102 जागा आहे, बरोबर. मी ओबीसीच घेतो. मग एखादा कॅन्डिडेट काय म्हणतो ओबीसीचा, सर ओबीसीला तर 42 जागा आहे, फक्त पदसंख्या 42 आहे आणि जनरलला 102 आहे, सर मग मी ओपन मधनं फॉर्म भरू का, जास्त जागा आहे ना. पण याच्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं मी, आला ना लक्षात, याच्या अगोदर काय सांगितलं तेच मी तुम्हाला परत सांगतो. सपोज तुम्ही ओबीसी मधनं बिलॉंग करताय, ओके, ओबीसी मधनं बिलॉंग करत आहात आणि ओबीसीच्या जागा किती, ओबीसीला एकूण जागा ओबीसीला किती आहे बरं, 42 आहे, बरोबर 42 आहे. तुम्ही म्हणता सर ओपनला जागा जास्त आहे ना सर, ओपनला किती जागा आहे सर, ओपनला तर 102 जागा आहे ना सर, मग मी इथून फॉर्म भरतो ना, कशाला ओबीसी मधनं. पण लक्षात घ्या आरक्षणाचा फायदा काय, ओपन शब्दामध्ये अर्थ आहे खुला, ओपनच्या जागा मिळतातच, त्याच्यावर तुम्हाला आरक्षण केलेल्या जागा पण मिळतात ना, जिथे तुम्ही फक्त आरक्षित मुलांचीच कॉम्पिट करतात, म्हणजे ओबीसीचीच कॉम्पिटिशन आहे, कुणी येऊ शकत नाही इथे. आता सपोज यामध्ये मी विचार आधी जर सांगितलं तसं, तुम्ही ओबीसीचे आहात आणि ओबीसीचे मेल कॅन्डिडेट आहात, बरोबर आहे. तुमचा विचार कुठे होणार आहे बरं, ओपन जनरल साठी होणार आहे आणि ओबीसी काय जनरल साठी होणार आहे. मग आता मला सांगा ओपन जनरलच्या जागा बघा, हे सर्वसाधारण ओपन जनरलच्या जागा किती रे बाळांनो, ओपन जनरलच्या जागा आहेत 51 आणि ओबीसी जनरल 21. मग तुम्ही किती जागांसाठी कॉम्पिट करणार बाळांनो, ओपन जनरल साठी 51 आणि ओबीसी जनरल साठी 21, म्हणजे किती झाले बरं, हे झाले 72 जागांसाठी हा उमेदवार कॉम्पिट करतोय. आता मी इथे समांतर आरक्षण घेतो, येतं लक्षात मी काय बोलतोय, समांतर आरक्षण मी इथे घेतोय, समांतर आरक्षण ओबीसीचं. सपोज समांतर आरक्षण काय, फिमेल पण असू शकतं, सपोज इथे काय माजी सैनिक घ्या, सपोज इथे काय घ्या, स्पोर्ट पर्सन घ्या, एक सर्व्हिसमॅन घ्या, कोणतं घ्या तुम्ही याच्यामधनं, बघा याच्यात दिले समांतर आरक्षण. ओके, क्लर्क साठी 8 आहे, इथे 6 दाखवते बरोबर, क्लर्क साठी 8 आहे, बाकी बाकी ठिकाणी किती 6 आहेत. याच्यावर कोणतं घ्या तुम्ही, महिला घ्या, खेळाडू घ्या, माजी सैनिक घ्या, दिव्यांग घ्या, अनाथ घ्या, कोण आहे, यांना मात्र 4 ठिकाणी कॉम्पिट करायचं आहे, बरोबर की नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं 4 ठिकाणी, कोणत्या कोणत्या ठिकाणी, ओपन फिमेल, त्यानंतर ओबीसी फिमेल, त्यानंतर ओपन जनरल आणि ओबीसी फिमेल. आता मग जागा चेक करू आपण, कुठे कुठे किती जागा आहेत बघा, ओबीसी फिमेल बघा जागा, आता मला सांगा बरं जागा किती आहे, ओपन फिमेल साठी किती जागा आहे बघा, ओपन बघा इथे फिमेल महिला दिसते तुम्हाला, ह्या महिला आहेत बघा, हा कॉलम चेक करा, 13 जागा ओबीसीला आहे, 31 जागा ओपनला आहे, बरोबर आहे. फिमेल 13 आणि 31 जागा मी इथे लिहितो बघा, ह्या 13 जागा आहेत, ह्या 31 जागा आहे. त्यानंतर ओबीसी जनरलला पण तुम्ही कॉम्पिट करताय, यस करताय, का नाही करणार. ओबीसी जनरलच्या इथे बघा 21 आहे, ते बघा 51 आहे, 21 आणि 51 पण इथे मी ऍड करून घेतो. मग बघा इथे 51 इथे 21, आता यांची बेरीज करा बरं, चौघांची किती होते बघा, मी इथे बेरीज सांगतो तुम्हाला किती आहे, 3 आणि 3 6, त्यानंतर 3 5 आणि 3 8 2 10 1 11, 116 जागांसाठी कॉम्पिट करताय. पण ओबीसी फिमेल काय म्हणते, सर मला 13 जागा आहे, मी ओपन मधनं भरतो ना 31 जागा आहे. असं होतं ना, पण असं आहे का, नाही. बघा किती जागा, 116 जागांसाठी कॉम्पिट करताय तुम्ही, लक्षात घ्या. आता एक मुद्दा लक्षात घ्या, ह्या ओपनच्या जागांसाठी सगळेच कॉम्पिट करताय, सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार जाऊ शकता ना, इथे सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार जाऊ शकता ना, तर तुम्ही पण जाऊ शकता. ओपनला कशात भरायचा फॉर्म, जागा कमी आहे, जागा शून्य आहे, फारच कमी आहे, तरी पण कॅटेगरी मधूनच फॉर्म
भरला गेला पाहिजे. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय पुढे सांगतो मी तुम्हाला. तुम्ही असं विचार न करू कमी जागा आहे, जागा चांगला आहे, कॉम्पिट करा, जागा खूप चांगला आहे, हे कळलं तुम्हाला. आता हे तुम्ही सगळ्या ठिकाणी अप्लाय करा ना. तुम्ही इथे विचार करा तुम्हाला किती जागा निघतात, तुम्ही आता अप्लाय करू शकता. जसं की ओबीसी आहे, मी उदाहरण घेतलं, ओबीसीचा फिमेल कॅन्डिडेट आहे, तर मला किती जागा इथे कॉम्पिट करायचं आहे उद्योग निरीक्षणासाठी. ओबीसी फिमेल बघा इथे, इतर मागासवर्ग, इथे महिला 1, इथे 2 3 आणि 4, टोटल जागा किती आहे 9. 9 पैकी फिमेलला किती जागा इथे कॉम्पिट करायला, ओबीसी फिमेलला 4 जागा आहेत. जसं मी ओबीसी फिमेल घेतलं तसं तुम्ही महिला खेळाडू घ्या, माई सैनिक घ्या, दिव्यांग घ्या, अनाथ घ्या. आता कोणी म्हणाल सर सैनिक माजी सैनिकांना जागाच नाही सर, मग कसं करायचं. माजी सैनिक सुद्धा ओपन साठी जाऊ शकतो ना, एक जागा तर आहे माजी सैनिकांना इथे. दिव्यांगांना इथे जागा नाही, ती एक जागा आहे ना. अनाथ नाही, ती एक जागा आहे ना. खेळाडूंना जागा आहेत का नाही, ती एक जागा आहे ना. समजतं मी काय बोलतोय. नाही असं म्हणू नका, तुम्हाला जागा मिळतात. ओपनच्या जागा सगळ्यांना ओपन टू ऑल असतात. तसं आता याचं तुम्ही काढू शकता का, काढून ठेवा. मला कमेंट मध्ये सांगा बरं किती जागा, मी तुम्हाला उत्तर देईल येस बरोबर काढलं की नाही. एएमव्हीआयच्या पण तुम्ही जागा काढा बरं. जसं की एएमव्हीआयला विचार करतो तुम्ही महिलांचा, तर किती जागा तुम्हाला कॉम्पिट करायच्या आहे. ओबीसीच्या महिला बघा, ओबीसी, इतर मागास वर्ग, ओबीसी. ओके, आता हे सगळं काढत बसणार नाही मी तुम्हाला. तुमच्या लक्षात आला असेल की तुम्ही किती जागांना कॉम्पिट करताय. क्लिअर झालं. आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला, बघा पुढे घेऊन जातो. कागदपत्रे कोणती आणि कधी लागणार आहे बघा. ओबीसी फिमेल जर असाल तुम्ही, तर तुम्हाला ओबीसी फिमेल असाल तर तुम्हाला पहिलं डॉक्युमेंट काय लागणार आहे, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, लगेच लागणार आहे. दुसरं डॉक्युमेंट कोणतं लागणार तुम्हाला, नॉन क्रिमिलियर लागणार आहे. आणि तिसरं डॉक्युमेंट काय लागणार तुम्हाला, डोमेसाईल लागणार आहे, डोमेसाईल. आणि चौथं डॉक्युमेंट जे आहे ना, हे असेल तर म्हणजे कोणतं, चौथं कास्ट व्हॅलिडिटी. नसेल तरी तुम्हाला 2 वर्ष मिळते. मी इथे इफ टाकतो, असेल तर नियुक्तीनंतर 2 वर्ष तुम्हाला मिळतात, तेव्हा दिलं तरी चालतं. 2 वर्ष नाही, 6 महिने, 6 महिने तुम्हाला वेळ दिला जातो, तेव्हा दिलं तरी चालतं. क्लिअर झालं. हा, आता हे 3 डॉक्युमेंट लागतातच. पण एखादा म्हणतो सर, तुम्ही म्हणता ठीक आहे बरं चला, हे झालं मेलचं. फिमेलचं मी आता मेलचं पण सांगतो. मेल कॅन्डिडेट असाल ओबीसीचे, तर तुम्हाला काय काय लागेल, सेम तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. मी कलर बदलून घेतो इथे. सेम इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर तुम्हाला एनसीएल लागणारच आहे. नंतर डोमेसाईल लागणारच आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी सेम, परत रेडमध्ये दाखवतो तुम्हाला मी. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इफ, नसेल तर नियुक्तीनंतर 6 महिने वेळ दिला जातो. क्लिअर झालं. मेल फिमेलला काय लागतंय. आता हे झालं मेल फिमेल. आता मी तुम्हाला जातोय समांतर आरक्षण. आता मला सांगा, ह्या समांतर आरक्षणापैकी एक समांतर आरक्षण ऑलरेडी मी घेतलंय, त्यामुळे ह्या सगळ्यांनाच हे डॉक्युमेंट, ओबीसी मधून असाल तुम्ही तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट लागणारच आहे. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल आणि एनसीएल लागणारच आहे. आता जे समांतर आरक्षण मधून बिलॉंग करतात, महिला सोडलं तर, पहिले महिलांना 33% आरक्षण डॉक्युमेंट काढावं लागायचं, पण आता काढायची गरज आहे का, नाही. मग महिला जर सोडल्या तर ह्या सगळ्यांना ते ज्या समांतर आरक्षणामधून बिलॉंग करतात त्याचं चौथं डॉक्युमेंट लागतं बघा, समांतर आरक्षण कागदपत्रे. ग राहून गेला माझा. ओके, म्हणजे दिव्यांग असाल तर 40% मिनिमम किंवा प्लस तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं, UDID कार्ड असावं लागतं. ऑर्फन असाल तर महिला व बालविकास विभागाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं, संस्थात्मक संस्था बाह्य चालेल. एक सर्व्हिसमॅन असेल तर तुमचं रिटायरमेंटचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागतं. आणि जे सैनिकी बोर्ड असतं त्याच्याकडनं पण ते डॉक्युमेंट, NOC तुमच्याकडे, किंवा फॉर्म भरताना ऍटलिस्ट रिटायरमेंटचे डॉक्युमेंट असावे लागतात. स्पोर्ट पर्सन असाल तर तुमच्याकडे रिसिप्ट, पावती म्हणतो आपण त्याला, एक तर रिसिप्ट असावं लागते, किंवा तुम्ही त्याचा अहवाल जर सर्टिफाईड करून घेतला असेल तर चालतोय. स्पोर्ट पर्सनला तुम्ही नॅशनल, इंटरनॅशनल किंवा स्टेट लेवलला रँकर असावे, सहभागींना चालत नाही. आणि प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर स्वतःच्या नावावरती याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुनर्वसन अधिकारी जिल्हा कार्यालयामधून मिळतं. अर्थक्वेक अफेक्टेड सुद्धा स्वतःच्या नावाने सर्टिफिकेट असावं लागतं. आणि अंशकालीन कर्मचारी असेल तर तुम्हाला त्या संदर्भातलं डॉक्युमेंट असावं लागतं. हे चौथं डॉक्युमेंट तुम्हाला इथे समांतर आरक्षणचं ऍड करून घेतो मी. बाकी हे डॉक्युमेंट तुम्हाला कास्ट कॅटेगरी मधनं हे लागणारच आहे. क्लिअर झालं. हा, आता पुढचा प्रश्न आहे की फिमेलसाठी डॉक्युमेंट्स कुणाच्या नावाची असावी. आता फिमेलमध्ये पण 2 गोष्टी आहेत, मॅरिड आणि अनमॅरिड. त्यामुळे हा प्रश्न येतो. मॅरिड असेल तर हा प्रश्न येईल, अदरवाईज सगळे डॉक्युमेंट हे काय तुमच्या नावाचेच लागतात. फक्त तुमच्या नावापुढे फादरचं नाव, तुमचं नाव, फादरचं नाव आणि आडनाव या नावानेच तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार, बरोबर की नाही. जर मॅरिड नसाल तर, सपोज मॅरिड झालं, तुमचं लग्न झालं असेल तर मग हा प्रश्न येतो तुमच्या समोर की विवाहित आणि अविवाहित साठी काय होईल सर. मग
मग ते पण सांगून टाकतो तुम्हाला. बघा, विवाहित जर असाल महिला, तुम्ही विवाहित महिला असतील त्यांचाच प्रश्न येईल ना. आता अविवाहितचा प्रश्न येईल का? नाही. तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्हाला बघा काय काय लागतंय. कास्ट सर्टिफिकेट लागतं, NCL लागतं आणि डोमेसाईल लागतं. बरोबर आहे. कास्ट सर्टिफिकेट हे फादरच्या नावाचं असेल, NCL हे सुद्धा फादरच्या नावाचं असेल, डोमेसाईल फादर किंवा हजबंड दोघांपैकी कोणाच्याही नावाचं चालेल. दुसरं, ज्या मॅरिड आहेत वुमन त्यांना जर फादर आणि हजबंड ह्या दोघांचे मिक्स डॉक्युमेंट जर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये वापरायचे असेल तर यासाठी तुम्हाला एकतर तुम्हाला गॅझेट लागतं, दुसरं दोघांपैकी एक मॅरेज सर्टिफिकेट दोघांपैकी एक तुमच्याकडे काढणं गरजेचं राहील, जेणेकरून तुम्ही दोन्ही डॉक्युमेंट मिक्समध्ये वापरू शकता. क्लिअर झालं? याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण मी घेतला, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. आता ओबीसी कॅन्डिडेटला काय लागतं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. थोडा व्हिडिओ मोठा झाला, पण ओबीसीच्या विद्यार्थ्यांना कळलं असेल तुम्हाला काय काय लागतंय. बाकी तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक अर्हता सगळ्यांना कॉमनच आहे. शैक्षणिक अर्हतेचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात ना, त्या त्या पदासाठी ती शैक्षणिक अर्हता तुम्ही चेक करा, त्याच्यावर व्हिडिओ घेतलेले मी. ती अर्हता लागणार आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आयडी प्रूफ, तुम्हाला ज्या नावाचा हॉल तिकीट येईल त्या नावाचा आयडी प्रूफ पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नावात जर बदल केला तुम्ही तर नावात बदल केला तर एक तर गॅझेट लागतं, एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं. स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला ॲफिडेविट लागतं. त्याच्यावरती हा सेपरेट व्हिडिओ मी घेतो. आता तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो, आवश्यक ती बॅच लगेच जॉईन करा, कारण तुमच्या कॉम्पिटिटर, तुमचा स्पर्धक अभ्यासाला लागलेला आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.